and welcome to the Pharmacy. Today we will continue with the remaining chapter of manufacturing. Next is pyrogen test. Pyrogens are the metabolic product of living or dead microorganism. आता यामध्ये काय आहे की पायरोजन्स म्हणजे काय, मायक्रोब्स जेव्हा एंटर होतात आपल्या बॉडीमध्ये तेव्हा ते मेटाबॉलिझम चालू करतात. सो त्याच्या मेटाबॉलिझम प्रोडक्ट जे काय बाहेर निघतं ते कसं असणार आहे, टॉक्झिक असणार आहे आपल्या बॉडीसाठी. सो त्याला काय म्हणतो आपण, एंटोटॉक्सिन म्हणतो. सो हे जे एंटोटॉक्सिन आहेत ते कसे आहेत, टॉक्सिक आहेत आपल्या बॉडीला. त्याला काय म्हणतो आपण, पायरोजन्स. Chemically, pyrogens are the lipopolysaccharides which cause rise in body temperature after injection. आता हे जे काही पायरोजन्स आहेत ते कसे आहेत, त्यांचं केमिकल स्ट्रक्चर कसं आहे, ते आर लिपोपॉलिसॅकराइड्स अँड when they enter in our body it causes rise in our body temperature. Pyrogens are thermostable and soluble in water. ते कसे आहेत, थर्मोस्टेबल आहेत, म्हणजे हाय टेम्परेचरला सुद्धा जिवंत राहू शकतात. And they are soluble in water. They are unaffected by the bactericide and can pass through bacteria proof filter. याची साईज कशी आहे, फार कमी आहे. सो दे कॅन पास थ्रू द बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर अँड दे आर ऑल्सो अनअफेक्टेड बाय द बॅक्टेरिसाइड. बॅक्टेरिसाइडला ते कोणताही रिस्पॉन्स दाखवत नाहीत. द IP pyrogen test is done on a selected healthy rabbits of either sex. आता ही जी काय पायरोजन टेस्ट आहे ती कशावरती केली जाते, रॅबिट्सवरती केली जाते. कारण रॅबिट्स कसे आहेत, दे आर सेन्सिटिव्ह टू द पायरोजन्स. आणि जर काही पायरोजन्स रॅबिटच्या बॉडीमध्ये आले तर रॅबिट्स हे लगेच राईज इन बॉडी टेम्परेचर दाखवतात. त्याच्यामुळे काय केलं जातं, रॅबिट्स आर जनरली यूज फॉर द पायरोजन टेस्टिंग. इट इज परफॉर्म इन 2 स्टेजेस. 2 टेस्ट असतात. पहिली आहे प्रिलिमिनरी टेस्ट. It is known as sham test also and carried on rabbits which are being used for the pyrogen test for the first time are the animal not used from the previous 2 weeks. असे जे काही ॲनिमल्स आहेत ज्यांच्यावर पहिल्यांदाच ही टेस्ट होते किंवा आर द ॲनिमल्स नॉट यूज फ्रॉम द प्रिव्हियस 2 weeks. आणि पायरोजन टेस्टिंगसाठी ते 2 weeks वापरले गेलेले नाही आहेत. असे जे काही नवीन ॲनिमल्स असतील, रॅबिट्स असतील, त्यांच्यावर ही पहिली प्रिलिमिनरी टेस्ट केली जाते. आता काय केलं जातं यामध्ये, इज डन टू कंडिशन द रॅबिट्स. त्यांना मेन टेस्टसाठी कंडिशन करण्यासाठी आपण टेस्ट करणार आहोत. इट इज परफॉर्म फॉर द 1 to 3 days बाय गिव्हिंग अ वॉर्म सोल्युशन ऑफ आयदर स्टेराइल वॉटर फॉर इंजेक्शन ऑर स्टेराइल सलाईन ॲट अ डोस ऑफ 10 ml per kg बॉडी वेट. त्यांना सुरुवातीला स्टेराइल वॉटर फॉर इंजेक्शन किंवा एक सलाईन वॉटर 10 ml per kg हे त्यांच्यामध्ये इन्सर्ट केलं जातं आणि चेक केलं जातं त्यांचं टेम्परेचर रेज होत आहे का. रेकॉर्डिंग ऑफ द बॉडी टेम्परेचर प्रायर टू 90 minutes फॉर 3 hours इज डन. इफ एनी रॅबिट शोज अ डिफरन्स ऑफ 0.6 degree Celsius ऑर मोर देन इट इज नॉट यूज फॉर द टेस्ट. आता जर आपल्याला असं आढळून आलं की सम ऑफ द डिफरन्सेस ऑफ 3 रॅबिट्स इज ग्रेटर दॅन 0.6 degree Celsius देन दे आर नॉट यूज फॉर द मेन टेस्ट. मेन टेस्ट कोणती आहे, इट इज परफॉर्म इनिशियली ऑन अ ग्रुप ऑफ 3 रॅबिट्स. सुरुवातीला 3 रॅबिट्सवरती ही टेस्ट केली जाते आणि जर फेल झाली तर अगेन फॉर 5 रॅबिट्सवर टेस्ट केली जाते. दे आर प्लेस इन टू ॲनिमल होल्डर बॉक्स. सुरुवातीला काय केलं जातं, त्यांना ॲनिमल होल्डर बॉक्समध्ये ठेवलं जातं. अ थर्मामीटर इज इन्सर्टेड इन टू द रेक्टम फॉर टेम्परेचर चेकिंग. द प्रोडक्ट बिंग टेस्टेड इज वॉर्म ॲट 38 degree Celsius. जो आपल्याला प्रोडक्ट टेस्ट करायचा आहे, ज्याची आपल्याला पायरोजन टेस्टिंग करायची आहे, असा जो प्रोडक्ट आहे तो आपल्याला सुरुवातीला वॉर्म करायचा आहे ॲट 38 degree Celsius. देन इट इज इंजेक्टेड इन द मार्जिनल वेन ऑफ द इयर ऑफ द रॅबिट. आता रॅबिटच्या इयरवरती एक मार्जिनल वेन असते, तिथे आपल्याला आपला प्रोडक्ट इन्सर्ट करायचा आणि तो किती असला पाहिजे, आता त्याचा डोस किती असला पाहिजे, 10 ml per kg एवढ्या डोसने आपल्याला ते इन्सर्ट करायचं आहे. Before the administration of the product, the initial temperature, which is the mean temperature recorded at 60 and 90 minutes is recorded. आता हे आपल्याला इन्फ्युजन करायच्या आधी त्यांचं बॉडी टेम्परेचर चेक करायचं आहे ॲट अ 60 and 90 minutes. द रेकॉर्डिंग इज कंटिन्यूड टू फर्दर 3 hours. त्याच्यानंतर आपलं जे काही सॅम्पल आहे ते आपल्याला इन्सर्ट करायचं आणि त्याच्यानंतर अप टू 3 hours पर्यंत आपल्याला त्यांचं टेम्परेचर चेक करायचं आहे ॲट एन इंटरवल ऑफ 30 minutes. 30 minutes मध्ये आपल्याला
त्यांचं टेम्परेचर रेकॉर्ड करायचं आहे. तर मॅक्झिमम टेम्परेचर इज रेकॉर्डेड, त्याचं त्या काळामध्ये आलेलं मॅक्झिमम टेम्परेचर आहे ते आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. फायनली रिस्पॉन्स इज कॅल्क्युलेटेड बाय सबस्ट्रॅक्टिंग द इनिशियल टेम्परेचर फ्रॉम मॅक्झिमम टेम्परेचर शोन बाय द ॲनिमल. त्याच्यानंतर आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. मॅक्झिमम टेम्परेचरमधून आपल्याला जे काही इनिशियल टेम्परेचर होतं ते मायनस करायचं आहे आणि जे काय आपल्याला टेम्परेचर मिळेल हे आपलं काय झालं, फायनल रेकॉर्डिंग झालं. सो लास्टला आपल्याला चेक करायचं आहे की जे टेम्परेचर येते ते आपलं डिझायर्ड टेम्परेचरपेक्षा जर जास्त असेल तर परत ती टेस्ट आपल्याला 5 रॅबिट्सवरती करायची आहे. अँड फायनली जर टेस्ट परत पॉझिटिव्ह दाखवत असेल तर आपल्याला पूर्ण बॅच आहे ती डिस्कार्ड करायची आहे. नेक्स्ट इज LAL test, that is a Limulus amoebocyte lysate test. It is an aqueous extract of blood cells, that is amoebocytes, from the horseshoe crab Limulus polyphemus. Limulus polyphemus नावाचा जो काही horseshoe crab आहे त्याच्या ब्लडमधून त्याचे काय ब्लड सेल्स आहेत ते आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचे आहेत, त्याला काय म्हणतो आपण अमिबोसाइट्स. सो दिस aqueous extract reacts with the bacterial endotoxin or lipopolysaccharides, that is LPS, which is the membrane component of the gram negative bacteria. ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियाचा जो काही एन्डोटॉक्सिन आहे किंवा जे काही लिपोपॉलिसॅकराइड आहे विच इज अ मेम्ब्रेन कंपोनंट ऑफ द ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया, तो काय करतो या ॲक्युअस एक्स्ट्रॅक्ट बरोबर रिॲक्ट करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला बॅक्टेरिया तिथे प्रेझेंट आहे की नाही हे आपल्याला कळतं. If pyrogen or bacterial endotoxin present in the sample to be tested, then it is combined with the lysate of the horseshoe crab to form coagulates. काय केलं जातं, आपल्याला जर चेक करायचं असेल की आपल्या सोल्युशनमध्ये बॅक्टेरियाज आहेत का, सो ते कंबाईन केले जातात टू द लायसेट ऑफ हॉर्सशो क्रॅब टू फॉर्म कोॲग्युलेट्स. ते काय करतं, कोॲग्युलेट्स फॉर्म करतं. कोॲग्युलेट्स हायड्रोलायझेस अ स्पेसिफिक बॉन्ड ऑफ कोॲग्युलोकेन प्रोटीन present in blood and produces clot. Coagulates hydrolyzes the specific bond of coagulogene protein. आता हे coagulates काय करतं, it hydrolyzes the specific bond known as coagulogene protein which is present in the blood and also produces clot. आणि त्याच्यामुळे काय फॉर्म करतोय, तो क्लॉट फॉर्म करतोय. त्याच्यामुळे जर बॅक्टेरियाज प्रेझेंट असतील आपल्या सॅम्पलमध्ये आणि जर आपण ते रिॲक्ट केले लायसेट ऑफ हॉर्सशो क्रॅब तर ते काय करणार आहेत, फर्स्ट ते कोॲग्युलेट्स फॉर्म करणार, देन दिस कोॲग्युलेट्स हायड्रोलायझेस द बॉन्ड ऑफ कोॲग्युलोगेन प्रोटीन अँड प्रोड्युसेस क्लॉट. सो जर आपल्याला क्लॉट दिसत असेल आपल्या सॅम्पलमध्ये, सो ते कशामुळे झालेलं आहे की त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज प्रेझेंट आहेत. सो विच आर द ॲडव्हान्टेज ऑफ द लाल टेस्ट. फर्स्ट इज टेस्ट इज व्हेरी सिम्पल. It is a very simple test. It gives quick results. Use of animals like rabbits is avoided. आता यामध्ये कोणताही ॲनिमल्स यूज केलेला नाही आहे. ग्रेटर सेन्सिटिव्हिटी दॅन द रॅबिट टेस्ट, आणि रॅबिट टेस्टपेक्षा लाल टेस्ट ही लगेच रिझल्ट दाखवते. व्हेरी चीप मेथड ॲज इट डज नॉट रिक्वायर्ड इक्विपमेंट्स. आता यामध्ये कोणतेही मोठे इक्विपमेंट्स वापरले गेलेले नाही आहेत, त्याच्यामुळे ही मेथड फार स्वस्त पडते ॲज कम्पेअर्ड टू पायरोजन टेस्टिंग ऑन रॅबिट्स. नेक्स्ट इज विच आर द मेथड्स यूज फॉर द स्टरलायझेशन. स्टरलायझेशनसाठी कोणकोणत्या मेथड्स यूज केलेले आहेत. पहिले फिजिकल मेथड. फिजिकल मेथडमध्ये कोणते, पहिलं मॉइस्ट हीट स्टरलायझेशन म्हणजे काय, ऑटोक्लेविंग बरोबर, स्टीम स्टरलायझेशन. सेकंड आहे ड्राय हीट स्टरलायझेशन. थर्ड इज रेडिएशन बाय युझिंग द UV रेडिएशन और गॅमा रेडिएशन. सेकंड इज केमिकल मेथड. केमिकल मेथडमध्ये कोणतं, गॅशियस स्टरलायझेशन. And second is heating with bactericide. Third is mechanical method. Mechanical method मध्ये कोणते, स्टरलायझेशन बाय फिल्ट्रेशन. सो या 3 मेथडने आपण स्टरलायझेशन कॅरी आउट करतो. आता आपण मेथड कोणकोणत्या बघितल्या, देन आपण जे काही इन्स्ट्रुमेंट वापरतोय सो ते कसे स्टरलाइज केले जातात. तर पहिलं आहे रबर ग्लोव्ज. रबर ग्लोव्ज आर स्टरलाइज बाय युझिंग गॅमा रेडिएशन, ऑटोक्लेविंग, इथिलीन ऑक्साइड. Glasswares are sterilized by using dry heat sterilization and autoclaving. Third is scalpels. Scalpels are sterilized by autoclave and dry heat. Sutures are sterilized by moist heat method. Then transfusion or IV sets which are used for the parenterals are sterilized by ethylene oxide and
gamma radiation. Then surgical dressings are sterilized by moist heat method. Plastic wound dressings are sterilized by ethylene oxide and gamma radiation. Metal needles and glass syringes are sterilized by dry heat sterilization. Absorbent cotton wool, which is sterilized by moist heat sterilization and also a gamma radiation. Then last is disposable syringes are sterilized by ethylene oxide and gamma radiation. So this is up to it. We will see next point, that is a non-sterile manufacturing. We will see in the next lecture. Thank you.